तर फिक्स केलंय की 19 फेब्रुवारी 2024 पासून शिवजयंती पासून हप्त्याची स्कीम चालू। दर महिन्याला 10 गाय हप्त्यावर आपण द्यायला। जी गाय त्यांनी घेतली माझ्याकडून, जी काय त्याची रक्कम असेल त्या रकमेचं 50% पैसे भरायचं आणि राहिलेले पैसे 3 महिन्यात काढायचे। 3 महिन्याचे त्यांना साईड आहे। व्याज वगैरे काय नाही ना? झिरो व्याज, त्याला व्याज वगैरे काय नाही, आपल्याला सावकारकी नाही करायची। विषय कसा आहे माहितीये का, रोख पैशाला तिच्या किमतीने घेताना हप्त्यावर पण तीच किंमत आहे, त्यात एकही रुपया वाढीव। जय जवान जय किसान प्रसिद्ध गायींचा व्यापारी सागर शेटे, सागर चव्हाण, सातारा रोड, अनेक या युट्यूबच्या माध्यमातून किंवा अनेक बाजारात किंवा बरेच वर्षापासून हा गायींचा व्यापार करतात। आपण अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत। आज एकदम चांगल्या आणि टॉप क्वालिटीच्या गायी आलेल्या आहेत। आपण सागर दादांकडून जाणून घेऊया। पाठीमाग आम्ही व्हिडिओ बनवायच्या आधीच गायी विकल्या गेल्या, 2 लॉटला झाल्या तसं। हा, आणि म्हणजे गायी विकतात म्हणजे कसं, काहीतरी रिझल्ट असल्याशिवाय, चांगल्या गायी देत असल्याशिवाय विकणार नाहीत। आपण आजच्या गायींविषयी सागर दादांकडून जाणून घेऊया। नमस्ते दादा। नमस्कार। आणि प्रथम सर्वांना 2024च्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 9 आणल्या होत्या, त्यातनं आता 2 भरून गेल्यात, अजून 2चा व्यवहार झालाय, 5 अवेलेबल आहेत। आजच्या लॉटला 9 आणलं नवीन वर्षाच्या। 9 वर्ष 9 आणल्या। आणि गाय आता काय केले माहितीये का, एक दिवाळी नंतर आपण टार्गेट केले, म्हणजे 2 आणि 3 लॉट तिथं मिळणार, तसे त्या लेवल मध्ये गाय आता अवेलेबल नाही तिथं, त्या पट्टीत गाय मिळणार। त्याच्यामुळे सिलेक्टेड 9 गाय आणायच्या, पण 30+ गाय आणायची, 30 लिटरची आतली गाय घ्यायची नाही, त्याच्यासाठी आपण ते टार्गेट केले। आणि आपण मागे एकदा व्हिडिओ बनवलेली, मागे एका दुसऱ्या चॅनलवर माझी व्हिडिओ पडलेली की आपण हप्त्यावरली स्कीम ती शिवजयंतीला चालू करतोय। त्याच्यासाठी नियम पण त्याचं ठरवून घेतलं, म्हणजे बरेच दिवस मी त्याचा विचार करत होतो की त्याला आपण अटी काय पाहिजेत त्याच्यासाठी। तर फिक्स केलंय की 19 फेब्रुवारी 2024 पासून शिवजयंती पासून हप्त्याची स्कीम चालू। दर महिन्याला 10 गाय हप्त्यावर आपण देणार। एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपण 2 गाय देऊ शकतो। सागर दादा, हप्त्यावर म्हणजे नक्की काय असणार आहे? आता काय होतं माहितीये का, आता बऱ्याच जणांची अडचण मला जाणवती, बऱ्याच जणांना आम्ही उधार गाय देतोय, म्हणजे जे माझे रेग्युलर कस्टमर आहे त्यांना तर काय काय जणांना 100 वर पण गाय जाते। पण होते काय माहितीये का, आता नवीन माणसाला गाय घ्यायची आहे, तर गाय घेताना काय होतं, त्याकडे बजेटचा थोडा प्रॉब्लेम असतो। समजा त्याला आता एखाद्याला 30 लिटरची गाय घ्यायची आहे, पण सगळ्यांकडेच ते तेवढे पैसे शिल्लक नसतात। त्यांना कसं हा धंदा कसं आहे, आपले ह्यांना दुधाचे पेमेंट मधनं चालवायचे, घर पण चालवायचे, दूध बी वाढवायचे, सगळं करायचे, पण ती एकदम तेवढी रक्कम नसते। मग त्यांना ऍडजस्टमेंट करायला लागतं, कोण बचत गट काढतंय, कोण डेअरीवाल्याकडनं घेतं, कोण काही करतं। पण सरासरी गाय घ्यायच्या आधी माणसाकडे अर्ध पैसे शिल्लक असतात, पण त्या वरच्या अर्ध्या पैशाला त्याला संघर्ष करायला लागतो। ती थांबवण्यासाठी आणि कुठेतरी आपल्या मार्फत त्यांचा पण परपंच मार्गी लागावा आणि एक वेगळा काहीतरी उपक्रम तरुणांसाठी करायचा, त्यासाठी मी ते विषय केलाय की जी गाय त्यांनी घेतली माझ्याकडून, जी काय त्याची रक्कम असेल त्या रकमेचं 50% पैसे भरायचं आणि राहिलेले पैसे 3 महिन्यात काढायचे। 3 महिन्याचे त्यांना साईड आहे। व्याज वगैरे काय नाही ना? झिरो व्याज, त्याला व्याज वगैरे काय नाही, आपल्याला सावकारकी नाही करायची। विषय कसा आहे माहितीये का, रोख पैशाला तिच्या किमतीने घेताना हप्त्यावर पण तीच किंमत आहे, त्यात एकही रुपया वाढीव नाही। फक्त कसं आहे माहितीये का, मी त्याच्यासाठी ठेवलंय की माझी कॅपॅसिटी 10 गाय द्यायची आहे महिन्याला। मी म्हणत नाही 100-150 गाय मी नाही देऊ शकत। बुकिंग माझ्याकडे आतापर्यंत जवळजवळ, काल मी फायर ब्रँडच्या व्हिडिओला बोललेलो ना, आतापर्यंत जवळजवळ 100च्या वर मला कॉल आला आपल्या जिल्ह्यातनं की मला पण त्यात गाय द्या। पण मी प्रेफरन्स काय ठेवला की ज्या लोकांनी पहिले आपल्याकडनं गाय घेतलेले आहेत, आतापर्यंत 2823 शेतकऱ्यांना आपण गाय दिली, 2823 शेतकऱ्यांना गाय दिली 10 वर्षात। डाटा आहे सगळा आपल्याकडे, नंबर सगळा, नाव पत्ता नंबर, कोणी किती गाय घेतल्या, किती रुपयाच्या घेतल्या, काय काय कस्टमरने आपल्याकडे 1.5 कोटीच्या वर खरेदी केलेली, तर ही सगळा डाटा आहे आपल्यापाशी। विषय काय केला, मी काय ठरवलं की 50 किलोमीटरच्या आतच त्या गाय द्यायच्या सगळ्या, आणि 2 गाय जास्तीत जास्त, एकाला 2 गाय, अर्ध पैसे भरायचा, अर्ध पैसे 3 महिन्यात। कुठल्या व्यक्तीला की तो जुना घेणार असेल, हा, ज्याच्याकडे 4 गाय आहेत पहिले, ज्याचं दूध चालू आहे बाबा, ज्याचं दूध चालू आहे आता 40-50 लिटर, ज्याला गायतली माहिती आहे त्यालाच गाय, म्हणजे नवीन सुरुवात करायची, डायरेक्ट हप्त्यावली गाय त्याला गाय नाही। ज्याचा व्यवसाय चालू आहे त्याला ते वाढवायसाठी आहे नक्की आपल्याकडनं सोय आहे। आता आजच्या गायींबद्दल काय सांगताल? काय कुठल्या एबीएस सिमेंटची आहे, ही दुसऱ्या व्यताची, एबीएस टायसनची कालवड आहे, दुसऱ्या व्यताला आहे, पहिल्यावर 30 लिटर दूध दिलंय आणि अजून एक 25 दिवस बाकी। टॉप क्वालिटी आहे,
याला मेंटेनन्स कमी असतो या ब्रीडला, ही क्वालिटी ब्रीड. दुसऱ्या वेताचीच आहे, डेन्मार्कच्या सिमेंटची आहे. अजून एक 20 दिवस बाकी आहेत. याची 35 लिटरची कॅपॅसिटी आहे गायची. आता कसं दुपारचं टायमिंग झालं, बैठकीचं टायमिंग आहे त्यांचं. बघा काय होतं, व्हिडिओ बघण्यात समोर बघण्यात लय फरक राहतोय. ही पहिल्यावर कालवड आहे, एबी स्ट्रायकरचं सिमेंट आहे, 2 दात आहे. कालवडीला अजून महिना बाकी आहे. संपूर्ण त्याला 28-29 दिवस बाकी आहेत अजून. टॉप क्वालिटी आईचे रेकॉर्ड 40 लिटर आहे वासराचे. साईज बघा वासराची किती आहे. आज चांगल्या दराच्या गाय आहे सगळे. गाय सगळ्या किती गेले? 2 गेल्या त्या 4.5 लाख रुपये दिल्या 2 मी. खालच्या गोट्यातल्या 2 380 दिल्या. ही गाय तिसऱ्या वेताची आहे. दुसऱ्या वेताला 36-37 लिटर दूध दिलेलं आहे गायला. पण आपल्याकडनं गॅरंटी 32 ची आहे. 2-4-5 लिटर कमी. व्यवस्थेवर आहे शेवट, कसं सांभाळतात त्याच्यावर. ही पण गाय डेन्मार्कच्या सिमेंटची आहे, दुसऱ्या वेताची आहे. जबरदस्त ऑर्डर क्वालिटी आहे गायची. लय टॉपर गाय आहे. ही 5-6 दिवसात खाली होईल. 33-34 लिटर दूध दिले यानं, पण पूर्ण कास केलेली. जबरदस्त माप आहे. अजून लागेल, नाही येणार लगेच, टाइम आहे अजून त्याला. ही पहिल्यावर कालवड डेन्मार्कच्या सिमेंटची, व्यवहार झाला यांचा. ही आणि ते दोन्ही दिलेले आहे. ते जातील भरून थोड्या वेळानं. दुधाची कॅपॅसिटी या गायची 35 लिटरची आहे, हे 30 लिटरची आहे. आणि सरासरी एक 20-25 दिवस बाकी आहे दोघींना पण. आणि काय होतं, दुपार त्यांचं बैठकीचं टायमिंग असतं, आराम करायला लागतो त्यांना. सारखं उठावलं की मग लवकर बसत नाही ते खाली. आणि थोडं आता काय झालं या की पंजाबच्या गायांना लाळ आल्यामुळं लाळ पसरली या. नगर, लोणी त्या साईडला लाळ चालू आहे आता. आपल्या पण भागात म्हणजे फलटण बिलटण साईडला जिथं पंजाबची गाय आली ना, त्या ठिकाणी काय ठिकाणी लाळीची साथ चालू झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनी लसीकरण करून घ्या लवकरात लवकर. आणि आपल्यातर्फे लसीकरण आपण फ्री देणार आहे. ज्यांना कोणाला लसीकरण नाही मिळणार सरकारी दवाखान्यात मला फोन करा. व्हिडिओ मध्ये माझा नंबर आहे, कॉल करा. ज्यांना लसीकरण नाही मिळणार त्यांना लसीकरण आपण देऊ. एक वाईल दिली तर त्या एका बाटलीमध्ये कमीत कमी 30 गायांची लस देऊन होती. घेऊन आपलं तुम्ही ग्रुप करून असं तुमच्या एका एरियात असं लस देऊन घ्या. ज्यांना नाही मिळणार त्यांनी नक्की फोन करा, आपल्यातर्फे फ्री लसीकरण दे.